मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 9वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात आयकर दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 जुलै. 24 जुलै हा दिवस दरवर्षी भारतामध्ये आयकर दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतात 24 जुलै 1860 या दिवशी आयकर लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतात ब्रिटिश सरकारसाठी महसूल वाढवण्याच्या उद्देशाने भारताचे तत्कालीन ब्रिटिश अर्थमंत्री सर जेम्स विल्सन यांनी आयकर प्रणाली भारतामध्ये सुरू केली होती. ती डेट आहे 24 जुलै 1860. यामुळेच दरवर्षी भारतामध्ये 24 जुलै हा दिवस आयकर दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न, सागरी वित्तपुरवठा संमेलन 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. सागरी वित्तपुरवठा संमेलन 2025 किंवा मॅरिटाईम फायनान्सिंग समिट 2025 याचं आयोजन नुकतंच नवी दिल्लीमध्ये जुलै 2025 मध्ये करण्यात आलेलं आहे. याचं आयोजन बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने भारताच्या सागरी भविष्यासाठी परिवर्तनकारी आर्थिक धोरणांवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ धोरणकर्ते, उद्योग नेते, जागतिक गुंतवणूकदार आणि क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हेपॅटायटिस दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28 जुलै. हेपॅटायटिस हा यकृताच्या युतींना विषाणूंमुळे होणारा संसर्ग आहे आणि हा दिवस लोकांना व्हायरल हेपॅटायटिस आणि त्याच्याशी संबंधित समस्यांविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने 2008 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून साजरा केला जातो आणि हा दिवस डॉक्टर बारुक ब्लूमबर्ग यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो, ज्यांनी हेपॅटायटिस बी विषाणूचा शोध लावला होता. आणि 2025 मध्ये हा दिवस हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल जागतिक हेपॅटायटिस दिन हा दरवर्षी पर्याय क्रमांक 2 28 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी 26वा कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 जुलै. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 या वर्षामध्ये युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवस चाललं होतं आणि यात 26 जुलै या दिवशी भारतीय लष्कराने विजय मिळवला व भारतीय घुसखोरांना देशाबाहेर हाकलून दिलं होतं. यामुळे दरवर्षी हा 26 जुलै हा दिवस भारतामध्ये कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी आतापर्यंतचा 26वा कारगिल विजय दिन साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 26 जुलै हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच जी.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्ही नारायणन. जे.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार हा पुरस्कार एक दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी घनश्यामदास बिर्ला यांच्या स्मरणार्थ जी.पी. बिर्ला पुरातत्व, खगोलशास्त्र आणि वैज्ञानिक संस्थेकडून दिला जातो. हा पुरस्कार विज्ञान, खगोलशास्त्र आणि सार्वजनिक सेवेतील योगदानासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यक्तींना दिला जातो. 2025 मध्ये हा पुरस्कार व्ही नारायणन यांना देण्यात आलेला आहे. व्ही नारायणन हे इस्रोचे अध्यक्ष आणि भारताच्या अंतराळ विभागाचे सचिव आहेत. हा पुरस्कार त्यांना भारताच्या अवकाश संशोधन आणि विकासातील वाढत्या प्रगतीतील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका या भूमिकेची दखल घेऊन देण्यात आलेला आहे. या व्ही नारायणन यांच्या नेतृत्वाखाली भारताने गगनयान, चंद्रयान 3 आणि आदित्य एल1 यासारख्या मोहिमांमध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 व्ही नारायणन यांना जी.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच संसद टीव्हीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्पल कुमार सिंह. संसद टीव्ही हे एक भारतीय सरकारी टेलिव्हिजन चॅनल आहे जे भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आणि इतर सार्वजनिक घडामोडींचं कार्यक्रम प्रसारित करतं. मार्च 2021 मध्ये लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचं एकत्रीकरण करून याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि नुकतीच उत्पल कुमार सिंग जे 1991 बॅचचे IAS अधिकारी आहेत त्यांची आता या संसद टीव्हीच्या
सीईओपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी रणजित पोनानी यांची जागा घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, बोल्ड कुरुक्षेत्र हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. भारत आणि सिंगापूर यांचा हा बोल्ड कुरुक्षेत्र हा संयुक्त लष्करी सराव आहे. हा युद्ध सराव किंवा हा लष्करी सराव दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय, युद्ध कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आयोजित केला जातो. 2025 मध्ये हा युद्ध सराव राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी 27 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 या वर्षामध्ये या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी हे या युद्ध सरावाचं आतापर्यंतचं 14वे संस्करण असून या सरावाची सुरुवात झालेली आहे 2003 या वर्षापासून. सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी. सध्या पंतप्रधान आहेत लॉरेन्स ओंग आणि चलन आहे सिंगापूर डॉलर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उमा कांजीलाल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे विद्यापीठ जे आहे ते भारतीय संसदेच्या कायद्यानुसार सप्टेंबर 1985 मध्ये स्थापन करण्यात आलेले केंद्रीय विद्यापीठ आहे. आणि या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नुकतीच उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी सीआरपीएफने आपला 87वा स्थापना दिवस साजरा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 जुलै. सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, मराठीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल. हे भारत सरकारचे एक सशस्त्र पोलीस दल असून हे भारताच्या गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करतं. याचं मुख्य काम आहे देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं, दहशतवाद आणि नक्षलवादासारख्या समस्यांना तोंड देणं. आणि या सीआरपीएफची स्थापना झालेली आहे 27 जुलै 1939 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या डीजी किंवा महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग. आणि सीआरपीएफने नुकताच 27 जुलै 2025 या दिवशी आपला 87वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 जुलै. 28 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि झाडे यांना वाचविण्याच्या उद्देशाने जनजागृती करणे या उद्देशाने साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस कनेक्टिंग पीपल अँड प्लांट्स एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या उत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव किंवा राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन्स आहेत दसरा, पाडवा, गणेशोत्सव आणि शिवजयंती. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.